श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि महाराष्ट्रातील 10वी-12वीच्या नोट्स या सर्वांचा तपशील मिळेल. तर बघा, महाराष्ट्रातून लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व PDF फाईल फॉर्म भरता येतील. आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत राज्यातील जवळपास 2.5 करोड महिलांना याचा लाभ मिळत आहे. जवळपास 1500 रुपये महिन्याला मिळत आहेत. आता याची आनंदाची बातमी कुठली आपल्या समोर आलेली आहे याचीच आपण माहिती घेणार आहोत. लाडक्या बहिणी आता 6व्या हप्त्याची प्रतीक्षा बघत आहेत. त्या 6व्या हप्त्याची तारीख, त्याचप्रमाणे 2100 रुपये मिळणार की 1500 मिळणार. ज्या महिलांनी अद्याप फॉर्म भरले नाहीयेत त्यांनी काय करायचं, ज्या महिलांना आणखीन हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं, याचीच माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले आहेत, धन्यवाद. तर बघा, लाडकी बहीण योजना हप्ता न जमा झाल्यास येथे कॉल करा. लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे. आगामी हप्त्यात लोकांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहेत. डिसेंबर 2024चा हप्ता जारी करण्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाहीये. बघा, 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत. डिसेंबरचा हप्ता आणखीन आलेला नाहीये. तो मकर संक्रांतीच्या आधी महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. जर हप्ता संक्रांतीच्या आधी तुम्हाला मिळाला नाही तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. महिलांना यासाठी 181 हा नंबर दिलेला आहे, नोट करून ठेवा. 181 या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही जी काय तुमची अडचण आहे ती सगळी सांगू शकता. हप्ता संबंधित असेल किंवा तुमच्या आधार कार्ड संबंधित असेल किंवा तुम्हाला हप्ता मिळाला नाहीये, अमाऊंट मिळाली नाहीये, KYC संदर्भात असेल, कुठलीही अडचण असेल तर 181 या टोल फ्री नंबरवर तुम्ही फोन करू शकता. आणि तुम्हाला 2100 रुपये हे कधी मिळतील, ज्यावेळेस मार्चमध्ये आपला अर्थसंकल्प जारी होईल त्यावेळेस याच्यावर नक्की विचार करू, अशा प्रकारे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे. सध्या तरी 2100 रुपये नाही, 1500 रुपये मिळणार आहेत. आणि मकर संक्रांतीच्या आधी तुम्हाला एकत्रित डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता 3000 मिळणार आहे. हे सर्व प्रश्नांची तुमची उत्तरं बनवलेली आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही नाना फाउंडेशन गुगलवर सर्च करा. त्या ठिकाणी एक फॉर्म येईल, तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळायला सुरुवात होतील. तर नाना फाउंडेशन गुगलवर नक्की सर्च करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.